त्यांनी अमित शहांना खिशात घातल्याचं दिसतंय। या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय, असं आंबेडकरांनी म्हटलंय। तर माझा नेता मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं अब्दुल सत्तारांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं सध्या तरी शक्य नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय। ही असायला एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय की बीजेपीला एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या। या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का? नाही, खरं म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब जे बोलले ते काळाची गरज आहे आणि माझा नेता मुख्यमंत्री होत असेल तर त्यांच्या तोंडात तर मी पेढा टाकायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे। शेवटी ज्येष्ठ नेते आहेत राज्यामध्ये। एकंदरीत पाहिलं तर प्रकाश आंबेडकर एक आगळ्या वेगळ्या विचाराने ते लोकांसमोर जातात आणि जे बोलतात त्यांना कुठेतरी काही ना काहीतरी समजत असेल म्हणून ते बोलू लागले। शेवटी महाराष्ट्र हा देशामधल्या अनेक राज्यामध्ये महत्त्वाचा राज्य आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल हे शब्द जे बोलले पृथ्वीराज बाबा, निश्चित त्यांना काहीतरी याची माहिती असेल म्हणून बोलले। नक्कीच, पण महाराष्ट्रातून मराठी पंतप्रधान म्हणजे कुणाचं नाव तुमच्या मनात आहे किंवा तुमच्या डोक्यात येतं, कुणाचा चेहरा लक्षात येतो? नाही, आता तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय का देवेंद्रजी वरच्या लेवलवर ज्या देशभरमध्ये त्यांचं नाव आणि एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून, उत्कृष्ट नेता म्हणून, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। कदाचित महाराष्ट्रामध्ये मला विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब पंतप्रधान होतील। भारतीय जनता पार्टीचे 137, 132 आणि आम्हाला पाठिंबा देणारे 5, 137 आमदार असताना मुख्यमंत्री भाजपचाच असेल, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आता तरी शक्य वाटत नाही। राज्यातील शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा घोटाळा झाला असं कैलास पाटलांचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे। घोटाळा करून राहिलेले पैसे निवडणुकीमध्ये वापरले असा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे। शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, जे केंद्र सरकारची योजना आहे, त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो। टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं, म्हणजे 8 टाकली आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा, एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही, सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे। तो 30 रुपये किलोचा आहे। म्हणजे 134 रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं, 134 रुपयानं बिल उचलायचं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा तिथं पुरवठा करायचा। म्हणजे लेकराच्या त्या दुपारच्या मध्यान्ह भोजन मिळतं, खाऊ नका ना। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत ते दोषीवर कारवाई करा। शालेय पोषक आहारामध्ये इतका गोंधळ आहे आणि खूप घाणेरडं चाललंय, कोणाचंच लक्ष नाही। त्या अशा लोकांना, त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालतायत। निकृष्ट आहेच व त्यामध्ये पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे कोणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं आणि खूप बोगसपणा आहे। अशा खूप तक्रारी आहेत। कैलास पाटलांनी जे मांडलं त्यामध्ये नक्की 100% तथ्य आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी अजूनही सापडलेला नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। आरोपीला मुद्दाम लपवलं जातंय की आरोपीला काही झालंय? 1 वर्षापासून आरोपी सापडत नाही, हे सरकारचं अपयश असं शशिकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर कृष्णा आंधळे गायब आहे, मात्र प्रकरणावर परिणाम नाही असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। सुव्यवस्था ही फक्त कागदावर राहिलेली आहे। मोकाट गुन्हेगारांना अभय मिळतंय, मोकाट दादागिरी होते। आज तुम्हाला सांगतो, आज या असलेला संतोष देशमुखचा गुन्हा झाला, तुम्हाला आरोपी मिळू शकत नाही। संतोष देशमुखच्या गुन्हेगारामधला एक आरोपी अद्यापही या राज्यातल्या 1 वर्ष अजूनही तुम्हाला भेटला नाही। म्हणजे किती तुमचा सरकारचा अपयश आहे का त्याला मुद्दाम त्या ठिकाणी लपवलं जातं का त्याचा काय कमी जास्त झालं, याचं उत्तर आम्हाला सभागृहामध्ये द्या ना। एखादा आरोपी अद्यापही सरकारला भेटत नसे, गृह खात्याला, तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे।
तोच देशमुखांचं प्रकरण मार्गी लागलं नाही असं नाही, मार्गी लागलंय. चार्ज फ्रेम पर्यंत आलो 1 वर्षामध्ये. चार्ज फ्रेम पर्यंत आलं म्हणजे आता लगेच या पुढच्या तारखेला, मला वाटतं 19 तारीख काय दिली, त्या तारखेला ते आत्ता करतील. आणि एक जो आरोपी तुम्ही मानताय तर कृष्णा आंधळे, तो यापूर्वी सुद्धा त्याची ती हिस्ट्री आहे गायब होण्याची. तशा पद्धतीने तो गायब झालेला आहे, परंतु त्याचा केसवरती कुठलाही परिणाम होणार नाही. पुढच्या बातमीकडे वळूयात. लिओनेल मेस्सीच्या गोट इंडिया टूरमुळे मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडीचा इशारा आहे. वाहतुकीमध्ये बदल केल्याचं परिपत्रक मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलंय. वानखेडे आणि बिरब्रॉन स्टेडियम परिसरामध्ये पार्किंग पूर्णतः बंद असेल. आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात. फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी आज मुंबईत येणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक ही बदल करण्यात आलेली आहे. मी सध्या उभा आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि आज दुपारी 12 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. लिओनेल मेस्सीचे आज वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियममध्ये या ठिकाणी त्यांचे 2 कार्यक्रम आहेत. अवघ्या काही तासामध्येच काही रस्ते जो आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचे बदल आणि काही रस्त्यावरती काही रस्ते बंद तर काही ठिकाणी 0 पार्किंग देखील करणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडनं सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. धाराशिवमध्ये आत्महत्या केलेल्या अडत दुकानदाराकडे शेतकऱ्यांचे जवळपास 14 कोटी अडकलेले आहेत. 600-700 शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसे अडकलेले आहेत. शेतकऱ्यांचा धाराशिव मार्केट कमिटी समोर गोंधळ. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. किती पैसे झाले त्याचे अंदाजे? 110 क्विंटलचे 7.5 लाख रुपये होतात. ते मला त्यांनी वरचे 6 लाख रुपये दिलेले आहेत वेळोवेळी. 3 वर्षाचं सोयाबीन आहे माझं. माझे फक्त त्यांच्याकडे 1.5 लाख रुपये येणार आता सध्या. 1.5 लाख रुपये. कारण ओरिजिनल पावती दिली नाही, त्या काट्याची पावती देतात आणि त्याच्यावर शिक्का मारतात. आता माझं वैयक्तिक 60 क्विंटल सोयाबीन मी घातलेलं आहे. 5व्या महिन्यात सोयाबीन घातलेलं आहे आणि मार्केट म्हणजे शासनाच्या भावाप्रमाणे 5400 देतो म्हणला, म्हणून आम्ही बी जरा थोडं आम्हाला लालच लागली म्हणून आम्ही थोडं थांबलो 8-15 दिवस. तर हे ना आम्हाला पुन्हा कुठून लावलं. पुढे किती कोटी रक्कम असेल सगळ्या शेतकऱ्याची? सगळ्या शेतकऱ्याची मिळून एक 13-14 कोटी रुपये रक्कम आहे. बर. 13-14 कोटी रुपयाची रक्कम आहे आणि ही शुद्ध प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक आहे.